नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 25 फेब्रुवारी 2026 म्हणजेच की काल आजचे जे काही GR होते ते GR हेडलाईन आपले पाहायच्या बाकी होते ते सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत हे सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊया। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण याचे काही सर्व GR हेडलाईन्स आहे जे काही पाहणार आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालता आपण संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की महाॲग्री AI धोरण 2025 ते 29 अंतर्गत कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्यता आणि इन्क्युबेशन केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबत यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता। तालुका बीज गुणन केंद्र कोंडिवते तालुका महाड जिल्हा रायगड या प्रक्षेत्रावर रूपांतर करून शासकीय फळ रोप वाटिका स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे भाजीपाला रोपमळे फळ रोपमळे व स्थानिक उद्याने अनिवार्य 24/01/17/22 या लेखा शीर्षकाअंतर्गत 27 गौण बांधकाम बाबीखाली शासकीय फळ रोप वाटिकांच्या प्रक्षेत्रावरील बांधकामांच्या अंदाजपत्रकास वित्तीय मान्यता देण्याबाबत यानंतरचा GR कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत जिल्हा हिंगोली दिनांक 15/10/2024 रोजीच्या शासन निर्णयास अनौपचारिक संदर्भ उपलब्ध करून देण्याबाबत विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग। शीर्षक आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या विद्यापीठात सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या बाबींकरिता अनुदान वितरित करण्याबाबत यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की वित्त विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेकडून RIDF 31 अंतर्गत जलसंपदा विभागाच्या 2 जलसिंचन प्रकल्पासाठी मंजुरी करण्यात आलेल्या रुपये 220 कोटी कर्ज मंजुरीबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव वित्त विभाग। शीर्षक आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबत विभागाचे नाव वित्त विभाग। शीर्षक आहे असुधारित वेतन संरचनेत 6व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबत विभागाचे नाव वित्त विभाग। शीर्षक आहे असुधारित वेतन संरचनेत 5व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबत यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे श्री रवींद्र सुभाष ठाणगे पुरवठा निरीक्षक यांचा निलंबन कालावधी नियमित करण्याबाबत GR दिनांक 25/2/2026 यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्राचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाचा कोलंबियामधील 2026च्या प्रजासत्ताक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी कोलंबिया दौरा यासाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे राज्य माहिती आयोगामध्ये प्रतिनियुक्तीने जाणाऱ्या मंत्रालयीन संवर्गातील सहसचिव व उपसचिव यांना ठोक भरपाई मंजूर करण्याबाबत विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे राज्य सार्वजनिक विद्यापीठे तसेच संलग्नित महाविद्यालये विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनाकरिता इन्शुरन्स ब्रोकर्स नोडल एजन्सीची निवड करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग। शीर्षक आहे सन 2025 ते 26 या वित्तीय वर्षाकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत राज्य शासनाचे सहभाग अनुदान
मार्जिन मनी वितरित करण्याबाबत अनुसूचित जमाती घटक कार्यक्रम. यानंतरचा GR हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे सर जे समूह रुग्णालय मुंबई या संस्थेच्या आवारातील मध्यवर्ती उपहारगृह सेंट्रल कॅटरिंगचे बांधकाम करणे या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत. यानंतरचा GR हा अल्पसंख्याक विकास यातर्फेचा आहे. शीर्षक आहे हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमाचे देयके अदा करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची पुनर्रचना करण्याबाबत GR दिनांक 25/2/2026. यानंतरचा GR हा मित्रांनो नियोजन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की महास्ट्राईड प्रकल्पाअंतर्गत राज्य आधार सामग्री प्राधिकरण अंतर्गत ग्लोबल रँकिंग डाटा ॲनालिटिक युनिटची स्थापना करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अमरावती यांचे अधीनस्थ आरोग्य संस्थांमध्ये रुग्णालयामध्ये पुरविण्यात आलेल्या कंत्राटी वस्त्र धुलाई सेवेचे प्रलंबित देयके अदा करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हमी तत्वावर राबविण्यासाठी नवीन लेखा शीर्षकास मान्यता देण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया संदर्भात राज्य स्तरावर स्थापन करण्यात आलेली समिती पुनर्गठित करणे व जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे वनक्षेत्र गडचिरोली आल्लापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C या रस्त्याच्या कामासाठी 54.274 हेक्टर वनजमीन वळतीकरणाबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे वनक्षेत्र गडचिरोली आल्लापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C या रस्त्याच्या कामासाठी 132.102 हेक्टर वनजमीन वळतीकरणाबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे घर बांधणी अग्रिम मंजूर करण्याबाबत श्रीमती स्नेहल पाटील भारतीय वनसेवा उपवन संरक्षक पुणे. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव मृदा व जलसंधारण विभाग. शीर्षक आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा जालना मराठवाडा विभाग. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे समाजामध्ये जागरूकता धार्मिक सलोखा निर्माण करून गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कम्युनिटी पोलिसिंग या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याबाबत. विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग. शीर्षक आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर या संस्थेस सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता 35 भांडवली मालमत्तेच्या निर्मितीसाठी अनुदान बांधकामे अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत. विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग. शीर्षक आहे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर या संस्थेस सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता लेखाशीर्ष 2225F 497-31 वेतनेतर अनुदान उद्दिष्टांतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते हे सर्व GR हेडलाईन्स आपण पाहिले आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत त्याही आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला जे काही सर्व GR शासन निर्णय हेडलाईन्स आहे या सर्व समजलेच असतील आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन GR तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.